सरजा उठ. सरजा आता मित्रांनो मी बैलांना घेऊन चालू आहे काटवातल्या शेतात. तिकडं आज काही काम नाही, गवत आणायचं आहे. आई काल खुरपायला गेली होती ऊस, तर ऊसातलं गवत आणायचं आहे. बघू किती गवत, थोडंच गवत आहे, जास्त नाही. तर बैलगाडी झोपली, पण बरेच दिवस झालं चालू नाही बैलगाडी, त्याच्यामुळे तिला आजवर तेल घालून घेतो मी. थांब रे सरजा, ऐक 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 आहे. हा का माहीत नाही असं मी परत इकडनं बाहेरून ह्याच्यातनं असं घालायचं तेल, म्हणजे काय होतं वाजत नाही, नाहीतर गाडी रस्त्याने चालताना सारखी आवाज करते. परत इकडनं लावतो ह्याच्यात तेल, थोडंसं ओके झालं. इकडनं परत थोडंसं, हा म्हणजे आता काय होऊन रस्त्याने चालताना आवाज करणार नाही. चला आता मी चालू आहे काटवातल्या शेतात बैलगाडी घेऊन. मोत्या आपल्या काटवातल्या शेतातली विहीर आहे. काल मी आलो होतो ना, तर तो समोरचा ऊस आहे ना, तर तो कालचा ऊस आहे. ही तर मी म्हटलं होतं इथे एक विहीर आहे, तर ही विहीर आहे. आणि या विहिरीच्या बाजूला इथं ही पडीक शेत आहे ना, तर हे बघा इथं सरजा बांधला आहे आणि पलीकडे चिमण्या बांधला आहे ना, तर ह्या पडीक शेतात आपली गुरं चरायला येतात. ते झाडं दिसत ना, ते लिंबाची लाईन ही अलीकडची, तर तिथपर्यंत पडीक शेत आहे, तर तिथपर्यंत गुरं चरतात. आणि असाच पडीक एरिया शेताच्या बाजूने नदीपर्यंत जातो. तर बैलांना मी इथं बांधलं आहे चरायला थोडा वेळ, कारण मी तोपर्यंत बैलगाडीत आवतच म्हणतो आहे, गवत भरून घेतो तोपर्यंत मी बैलगाडीत. मी सारखं आवत घेऊन येतो ना, त्याच्यामुळे मला आवतच येतं, गवत भरतो बैलगाडीत. आणि ह्या विहिरीला पाणी आता कमी झाले. मागच्या महिन्यात आलो होतो इथं पेरायला ऊसात, तर त्यावेळेस पाणी जास्त होतं विहिरीला, एकदम कडापर्यंत आलं होतं. पण आता 25 दिवस झालं पाऊसच नाही ना मोठा, तर त्याच्यामुळं पाण्याची लेवल खाली गेली. बाकी विहिरीच्या कडीने पण चरायला आहे. आणि हे बघा इकडं विहीर आहे ना, त्या विहिरीच्या बाजूने इकडं ही बेलीच्या झाडापर्यंत चरायला आहे. बेलीच्या झाडापर्यंत म्हणजे आपलं शेत आहे ना, तर ह्या शेतापर्यंत बघा, ह्या झाडापासून ते पेरलेलं शेत आहे ना, सोयाबीन पेरलेलं, इथपर्यंत ह्या एरियात गुरं चरतात. हे आपलं ऊसाचं शेत, ह्या शेतात आपण सोयाबीन उडीद मूग पेरलं होतं, तर ते कसं आहे बघू आता. बघा हे सोयाबीन आहे, ह्या 2 ऊसाच्या लाईनमध्ये हे सोयाबीन पेरलेले असं आले, चांगलं आलं राव. म्हणजे पातळ पातळच आले, कुठं जिथं टिफन टेकली तर तिथंच उगवले, पण चांगलं उगवलं आहे. बघा लाईन दिसत आहेत सोयाबीनच्या चांगले. हे 2 ऊसाच्या लाईनच्या मध्ये सोयाबीन आहे. परत इकडं सोयाबीन झाली ना, हा मूग आहे, हा हिरवा मूग आहे. लाल का मूग पलीकडल्या बाजूला आहे, पण हे बघा हा हिरवा मूग चांगला आला आहे, घरी खाण्यासाठी होईल. आणि बाकी काही उडीद आहे ना, तर तिकडं तणनाशक फवारलेलं आहे उडदाला, कारण की उडीदलेच पातळ आलता, तर त्याच्यामुळे उडीदले पातळ झालं होतं. बाकी इकडं हे बघा हा मूग आहे, तर ह्या मुगातलंच गवत काढते आहे. इकडच्या लाईनला किती गवत आहे पलीकडच्या, आणि हे बघा इकडं गवत काढलेलं आहे ऊसामधलं, तर इकडं गवत नाही. म्हणजे हे गोळा करून ठेवले गवत, आणि हेच गवत नेण्यासाठी मी आलो आहे. बघा इकडं ह्या ऊसाच्या लाईनमध्ये खुरपिलेलं हे ऊस, इकडं आहे गवत काढते, हे गवत न्यायला मी आलो आहे. परत इकडं हे बघा हे राळ आणि भगर, तर हे बघा हे राळ भगर आहे ते. परत इकडं हे लाल का मूग आहे, हा वाला लाल कलरचा मूग आहे. परत इकडं हे तर लय पातळ झाले, काय काय हे काय समजलं ना मला, हे कोणतं आहे, राळ आहे की भगर आहे काय माहीत नाही. परत उडीद आहे पलीकड, पण उडीदलेच पातळ झालं आहे, कुठं कुठंच आलं आहे. आता मी डोक्यावर गवत घेऊन आलो आहे, गवत टाकायचं इकडं बैलगाडीत असं. मग परत भरून घ्यायची बैलगाडी गवतानी, परत हे धुडक्यातून सोडायचे. आणि असे मला वाटलं आई बैलगाडी भरून देणार आहे, म्हणून मी फक्त बैलच घेऊन आलो. जर मला बैलगाडी भरायची असते ना, मग हरण्याला बी आणलं असतं, मग तोपर्यंत हरण्याने बी खाल्लं असतं, त्याला इकडं कुठं बाजूला बांधलं असतं ना, हरण्याने खाल्लं असतं. हे थोडंसं पलीकडं ढकलून घेतो. एवढं गवत घेतले बैलगाडीत, आता बैलांना घेऊन जातो घरी. चल रे.
यार हे बैलगाडीतलं गवत मी गुरांना खायला टाकलं होतं पण आवडत नाही. फक्त इकडे ह्या दोघंच खातात, देवशिणी आणि ती बांडी कारवट. मेंटास आणि देवशिणी दोघी खातात. लाली खाते, बैल तर नाही खात. बैलांना हे गवत आवडत नाही. परत इकडं काबरी पण नाही खात. तिकडे सीता खाते. इकडं गौरांगला आणि शुभश्रीला टाकलं होतं इकडं गवत खायला, तर ते दोघं पण गवत खात नाहीत. गुरांना हे गवतच नाही आवडलं तरी. आणि परत आई मला म्हणत होती की संध्याकाळी दुसरी गाडी घेऊन ये न्यायला, पण आता मी आणणारच नाही गवत, कारण गुरं खातच नाही. हा जर्शा गाय खातील, त्या चारायला गेल्यात आता, तर आल्या ना जर्शा गाय खातील ह्या गवताला, कारण जर्शा गाय काही पण उद्या खातात. फक्त हे लोक खात नाही. तिकडं बैल खात नाहीत, हरण्या खात नाही गवत. खिल्लरी उठ, खिल्लरी. ही जी जागा बदलीत आता, ते चांगलं खाल्लं हिने, तर समोर बांधतो. आता ही जी जागा बदली, थोडं समोर बांधले हिला. चला आता ह्याला आता खायला आणले थोडंसं गवत खा. इकडचे वासरले खातात राव हे गवत. थोडं थोडं करून त्यांना मी टाकतोय थोड्या वेळाने. हे चौघी पण चांगलं गवत खातात, बैल थोडं थोडं खातात. हे काबरे ह्यांना वेगळं गवत टाकले. पहिलं गवत खातच नव्हते तिघं, त्याच्यामुळे ह्यांना वेगळं गवत टाकलं शिवश्रीला आणि त्यांना. म्हणजे त्याच गवतातलं लांब लांब पानाचं. मला परत एकदा गवत आणायला जायचं आहे डबल. सरजी आहे कसा गव्हाणे तो बरा तो किंवा बैल येऊ. थांब ना, वारं आलं बाबा. पाऊस येतोय वाटतंय, कारण वारे यायला लागले थोडं थोडं. ए सरजी चल उतर खाली. सरजी चल. चिमणे काटमात निघलो की पाऊस चालू झाला. पाऊस झाला ना चालू. बैल बाकी पावसात. आता पाऊस उघडलाच जातो. काटमापाशी चालू आहे मी. ऊस कसा भारी दिसतोय खुरपल्यापासून स्वच्छ, त्याच्यामध्ये मूग आहे. मी आता दुसरी बैलगाडी न्यायला आलो होतो काटमातल्या शेतात. बैलगाडी भरली, बघा इकडं बैलगाडी भरून ठेवली. हे इथं थोडासाच पाऊस आलता, पण गवत सगळं चिखलाने भरलं आहे. थोडा पाऊस आलता, ते काय माहीत गुरं खातील की नाही. असं थोडं थोडं चिखल लागलं आहे, पण बघू खाल्लं गुरांनी तर ठीक आहे, नाही तर मग टाकून देता येईल. तर बैल तिकडे बांधले होते, बैलांना आणतो आता. आता आम्ही चाललोय घरी, म्हणजे घराजवळ आलोच आहे गवत घेऊन. आता बैलाला थोडं हिंडवतो बरं इथं ह्या आडव्या बांधाला, कारण की काल तिकडं खाली नेलते ना, आज तिकडं खाली चरायचे नाहीत. आज आपला सोयाबीनचा आडवा बांध आहे ना, तर इथं हिंडवतो. चिमण्या खाय की बाबा. बैल आता चांगले चरलेत. थोड्या वेळ मी घरी घेऊन जाणार आहे, थोड्या वेळ म्हणजे लगेच, कारण की वरच्या साईडला आपलं वरची साईड आहे शेताची, तर तिथून ह्या आडव्या बांधाने चरत आले होते. परत ते शेवटपर्यंत आले, नंतर उभ्या पाठवून चरायला लागले, इथपर्यंत चरलेत. आता त्यांना घरीच घेऊन जातो. 5 मिनटं चरून देतो आणखीन, 5 मिनटांनी घरी घेऊन जातो. पोट भरलं ना नीट चरत नाही, सारखी पळापळ करतात.